राजन साळवी कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय। पत्नी आणि मुलाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। 21 फेब्रुवारीला पुन्हा या संदर्भातली सुनावणी आहे। पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज होता। आता साळवी यांच्या याचिकेवर आज ही सुनावणी होणार आहे आणि राजन साळवी कुटुंबियांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। पत्नी आणि मुलाने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेला होता आणि हाच अर्ज मंजूर झालाय। जामीन मंजूर झालाय अंतरिम राजन साळवी कुटुंबियांना। त्यामुळे पत्नी आणि मुलाला दिलासा मिळाला राजन साळवींच्या। आणि या प्रकरणासंदर्भात 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहे। अमोल, सौरभ, एकंदरीत राजन साळवी यांच्या कुटुंबियांना आपण हा एक दिलासा म्हणू शकतो, सध्या तरी तात्पुरता मिळालेला, कारण की मुंबई हायकोर्टानं सध्या अंतरिम जामीन दिलेला आहे। त्यावेळी राजन साळवी यांच्या विरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केला, त्यामध्ये त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम, जो मोठा मुलगा आहे, त्यांच्या नावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आणि या विरोधात राजन साळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता। अटकपूर्व जामिनासाठी तो फेटाळला गेला। ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी 2 वेळा जी सुनावणी ती पुढे ढकलली होती काही कारणास्तव, आणि त्यावरती अखेर निर्णय आलेला आहे। पण एक आहे अंतरिम जामीन आहे, त्याबाबतचा अंतिम जो निर्णय किंवा जो एकंदरीत जो निर्णय असेल न्यायालयाचा तो 21 तारखेला कळेल अशी अपेक्षा आहे। आणि त्या दिवशी हा दिलासा जो आहे तो तात्पुरता आहे, त्यामुळे पूर्णपणे दिलासा अटकेपासूनचा राजन साळवी यांच्या कुटुंबियांना मिळेल का हे आपल्याला पुढच्या सुनावणीच्या दरम्यान जे अधिक स्पष्ट होईल। राजन साळवी यांच्याकडून काही माहिती घेतलेली आहे आणि काही कंडिशन जे आहेत ते टाकलेले आहेत। अर्थात यामध्ये न्यायालयाने नेमकं काय म्हटलं हे अद्याप तरी पूर्णपणे कळू शकले नाहीये, पण अंतरिम जामीन जो आहे तो आता मिळालेला आहे। सौरभ, अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।